रामकृष्ण हरी. एकनाथ आतापर्यंत सद्गुरूंमध्येच ईश्वर पाहत होते. त्यामुळेच ईश्वराच्या भेटीची त्यांच्या मनाशी आशाच राहिलेली नव्हती. स्वामींना हे माहीत होते, पण तरीही सगुण साकार अशा आपल्या उपास्य दैवतांशी याची भेट घडवून द्यावी असे त्यांना वाटले. किंवा दत्तात्रेयालाच आपले परमात्म रूप नाथांच्या आत्मरूपात पाहायला सांगावे असा त्यांनी विचार केला. देवगिरीपासून जवळच छोटी निसर्गरम्य टेकडी होती. टेकडीवर सुंदर वनश्री होती. स्वच्छ पाणी असलेलं मोठंसं तळं होतं. झाडं झुडपं लता पुष्प यांनी या तळ्याची शोभा वाढवली होती. तिथं येणाऱ्याला देहभान हरपून लौकिकाचा विसर पाडायला लावणारं तिथलं वातावरण होतं. तिथं जवळच एक औदुंबर वृक्ष होता. पूजनासाठी दत्तगुरूंच्या पादुका तेथे ठेवल्या होत्या. तेथे फाल्गुन वद्य षष्टीला साक्षात दत्तात्रेय येऊन दर्शन देत असत. पण तरीही हे स्थान तसे उपेक्षितच राहिले होते. सहसा कोणी इकडे येतही नसे. जनार्दन स्वामी मात्र कधी कधी एखाद्या गुरुवारी तेथे जात असत. तळ्याच्या पाण्याने स्नान करून उपासना करीत. 1000 पार्थिव शिवलिंगे बनवून त्यांचे यथासांग पूजन करीत. तेथे ते ध्यान करीत. त्यावेळी सगुण साकार रूपात दत्तात्रेय त्यांना दर्शन देत. त्यांच्याशी बोलत असत. यावेळी फाल्गुन वद्य षष्टीला एकनाथांसमवेत येथे येऊन नाथांना दत्तात्रेयांचे दर्शन घडविण्याचा त्यांचा विचार होता. फाल्गुन वद्य षष्टीला सकाळी लवकर उठून स्वामींनी स्नान संध्या आटोपली. देवपूजा करून नैवेद्य दाखवून सर्वांना प्रसाद दिला आणि एकनाथांसह त्या टेकडीवर जायला निघाले. टेकडीवर जाऊन थोडा वेळ विश्रांती घेऊन औदुंबराच्या झाडाखाली आले. दत्तात्रेय पादुकांचे पूजन केले. नमस्कार केला. लगेच त्यांनी तेथे ध्यान धारण केले. नाथांनी त्यांच्याप्रमाणेच केले व डोळे मिटून नुसते बसून राहिले. दुपार झाली. खणखणीत आवाजातील गुरुदेव दत्त आरोळीने नाथांनी डोळे उघडले. मानेपर्यंत केस रुळलेला, दाढी असलेला, गुडघ्यापर्यंत लांब अंगरखा घातलेला व लुंगी लावलेला एक मुसलमान धर्मातील साधू मलंग तेथे आला होता. त्याने त्या दोघांना निरखून पाहिले. तिथं थोडा वेळ थांबला. गुरुदेव दत्त अशी घोषणा देऊ लागला. नाथांनी त्याला पाहिलं, पण तो कोण आहे हे त्यांना कळेना. इतक्यात स्वामींचे ध्यान संपले. त्यांनी डोळे उघडले तर समोर मलंग उभा. ते झटकन उठले. त्या मलंगाच्या पायावर डोके ठेवले. नाथांनी लगेच उठून त्या मलंगाचे दर्शन घेतले. मलंगाने दोघांना हात धरून उठवले. क्षणात तो साधू अदृश्य झाला. आता तेथे 3 शिरे 6 हाताचे साक्षात दत्तात्रेय उभे होते. अत्यंत शांत आणि तेजस्वी असे दत्तात्रेयांचे ते रूप दिसत होते. दोघांनी परत एकदा दत्तात्रेयांना वंदन केले. प्रत्यक्ष दत्तात्रेय भेटल्याने दोघांना समाधान वाटत होते. स्वामी म्हणाले, नाथा, प्रत्यक्ष दत्त भेटीचा आजचा दिवस मोठा भाग्याचा आहे असे मी समजतो. आजवरच्या आपल्या उपासनेचं फळ मिळालं. दत्तात्रेयांनी दोघांच्या डोक्यावर हात ठेवला. एकनाथांना आशीर्वाद देत ते स्वामींना म्हणाले, हा मुलगा थोर नशीबवान आहे. याचा सर्वत्र लौकिक पसरणार आहे. याच्या हातून धर्मरक्षणाचे काम होणार आहे.
एवढे बोलून भगवान दत्तात्रेय अदृश्य झाले. मग दोघेही घरी परत आले. स्वामींनी आपल्या पत्नीस घडलेला प्रसंग सांगितला. तिलाही फार आनंद झाला. नाथ स्वामींची पुढची आज्ञा होईपर्यंत तेथे राहिले. स्वामींच्या वाड्यात रोज कीर्तन प्रवचन होत असे. तेथे ऐकायला सर्वजण येत. एकत्र बसत. हरिजन येत, ब्राह्मण येत, श्रीमंत येत, गरीब येत, काही मुसलमानही येत. सर्व एकत्रच बसत. भेदाभेद नव्हता. हरिदासांना भरपूर बिदागी मिळे, मानसन्मान मिळे. त्यांपैकी कोणीही या भेदाभेद न पाळण्याला आक्षेप घेतला नव्हता. मग एक दिवस स्वामींनी एकनाथांना जवळ बोलावून घेतले आणि सांगितले की तू आता प्रवासाला जा. एकनाथ म्हणाले, गुरुदेव, प्रवास करून देवदर्शन करण्यापेक्षा आपल्या संगतीतच त्या निर्गुण निराकारतेचं दर्शन मला घडत असतं. आपले चरण सोडून कुठं जाणं माझ्या अगदी जीवावर येतं. स्वामी म्हणाले, एकनाथा, अरे असा विचार तू करू नकोस. पक्ष्याच्या पिलाला पंख फुटले म्हणजे त्यानंतर पक्षिणीच्या मोहात अडकून त्याला त्याच घरट्यात राहता येईल का? नाही ना. त्याला ते घरटं सोडावंच लागतं. गुरु शिष्याचंही असंच असतं. गुरुनं शिष्याला आपल्या मोहात अडकवून ठेवू नये. एकनाथांनी गुरुदेव जशी आपली आज्ञा म्हणून स्वामींना वंदन केलं. सद्गुरूंचे पैठणला आगमन. गोकुळाष्टमीचे दिवस. रात्रंदिवस हरिभजन, नामसंकीर्तन, प्रवचन यांनी सारं पैठण दुमदुमून गेलं. पैठणकरांनी या उत्सवाला फार मोठं स्वरूप दिलं. आसपासचे लोकही येऊ लागले. पंतांच्या कानांवर या सर्व गोष्टी जात होत्या. पैठणास राहून एकोबानं जगदुद्धार कार्य नेटानं हाती घेतल्याचं समजून पंतांना परम संतोष वाटला. गोकुळाष्टमीच्या उत्सवासाठी पैठणात आसपासचे लोकही जमले आहेत हे समजल्यावर पंतांना राहावेना. पैठणला कधी जाईन आणि शिष्याला भेटेन असं झालं होतं. आणि एके दिवशी सायंकाळी पंत पैठणास येऊन नाथांच्या वाड्यात त्यांच्यासमोर दत्त म्हणून उभे राहिले. नाथ अक्षरशः त्यांच्या चरणांवर कोसळले. डोळ्यांतून अश्रुधारा वाहू लागल्या. सर्व सात्विक भाव उफाळून आले. पंतांनी त्यांची पाठ थोपटली आणि विचारलं, एकोबा, तीर्थयात्रा आनंदात झाली ना? महाराज, आपल्या आशीर्वादानं सारं काही सुरळीतपणे पार पडलं. सारा लोक आपलाच आहे असं वाटू लागलं. शाबास, तू पृथ्वी नुसता फिरला नाहीस तर पृथ्वीवरील लोकमानसातही तुझा संचार झाला म्हणायचा. धन्य आहे तुझी. गुरु आणि शिष्य एकत्र आले. मग गोकुळाष्टमीच्या उत्सवात काय वर्णन करावं. गोकुळातला सारा आनंद पैठणात दाटून आला. असंख्य लोक आपापली सांसारिक दुःख बरोबर घेऊन आलेले. नाथांच्या संजीवक वाणीने त्यांची सारी दुःख हलकी होऊ लागली. प्रपंचाचं खरं मर्म त्यांना समजू लागलं. हे सारं काही आपलं आहे या ममत्वाच्या भावनेनंच सारी सुखदुःख आपल्याला छळतात. पण हातून घडणारं आणि वाट्याला येणारं परमात्म्याला अर्पण करण्याच्या बुद्धीनं स्वीकारलं तर सुखदुःखापलीकडील शाश्वत आनंद याच देही याच डोळा उपभोगायला कसा मिळतो. गीतेनं हाच कर्मयोग कसा सांगितला आहे. परमात्मार्पण बुद्धीनं सारी कर्म कशी करावीत आणि निष्कामता कशी प्राप्त करून घ्यावी, नैष्कर्म सिद्धी कशी प्राप्त करून घ्यावी याचं निरूपण नाथ अनेक दृष्टांत देऊन करू लागले. म्हणजे लोक
स्वानंदात मग्न होत असत. अध्यात्माचं एक नवीन पीठच नाथांनी पैठणला उभं केलं होतं. नाथांनी तीर्थयात्रेच्या काळात साऱ्या लोकस्थितीचं अवलोकन केलं होतं. लोक कसे वागतात, कसे बोलतात, कसा व्यवहार करतात, सर्वत्र दंभिकता, स्वार्थ कसा बोकाळला आहे, माणुसकी कशी लयाला जात आहे, सर्व गोष्टीचं सूक्ष्म अवलोकन केलं होतं त्यांनी. त्यांना दुःख होत होतं ते याचं की धर्माच्या परमार्थाच्या नावावर उच्चवर्णीय लोकांत स्वार्थाचा बाजारच भरतो, तर अज्ञानी लोकांत अनाचार बोकाळलेला असतो. हे बदललं पाहिजे. त्यांना आपल्या चुका समजल्या पाहिजेत आणि धर्माचं शुद्ध स्वरूप आणि शुद्ध नैतिक आचारांवर आधारलेला परमार्थ कळलाच पाहिजे. म्हणून नाथ अशा लोकांना सांगू लागले, न चले कर्माचे आचरण, विधी निषेधाचे महिमान, लोपली तीर्थे जाण, देव प्रतिमा पाषाण, न ठाके कोणाचा कोठे भाव, अवघा लटिका व्यवसाव, एका जनार्दनी देव, जेथे तेथे वसत असे. लोक हो, शुद्ध कर्मांनी देवाचा मार्ग स्वच्छ करायचा असतो. तो तसा केला म्हणजे देवाकडे लवकर जाता येते. हे सोडून तुम्ही काय करता? सर्वत्र विधी निषेधांचाच गुंताडा. हे करू नका, ते करू नका, हे या दिवसांत खायचं नाही, ते त्या दिवसांत खायचं नाही. नुसता देखावा, अंतःकरण शुद्ध नाही. मग या वरकड आचरणाचा काय उपयोग? ही कर्माकर्म, हे विधिनिषेध म्हणजे भुंग्यांनी पोखरलेलं वठलेलं झाड. केव्हा तरी ते कोसळणारच. अरे, जो या विश्वाचा मालक, त्याला तुम्ही काय देणार? तो तुमच्याकडून कशाची अपेक्षा करणार? तो भिकारी कंगाल का आहे तुम्हाला मागायला? मग नवस बोलून खरेदी विक्रीचे सौदे कशाला करता देवांपुढे? त्याला हवा असतो शुद्ध भाव, शुद्ध भक्ती, सारं विश्वच त्याच्या मालकीचं, सत्तेचं. तुमचा प्रपंचही या विश्वातलाच ना, मग तोही त्याच्याच मालकीचा की नाही? मग आपला प्रपंच माझा म्हणू नका. तुम्ही त्याचा प्रपंच त्याच्या प्रेमाखातर करीत आहात अशी शुद्ध भावना ठेवा आणि त्याच्या प्रपंचातील सारी कर्म शुद्ध करा. त्याला शुद्ध कर्म, शुद्ध भावना आणि समर्पित भक्तिप्रेम आवडते. तुम्ही तुमचा प्रपंच करता म्हणजे त्याचेच काम करता. त्याचे काम नीट करा, चोख करा, शुद्ध करा. तो तुमच्यावर प्रसन्न होईल. लोक हो, शुद्ध प्रेमातून या विश्वरूप परमेश्वराला आपलंसं करता येतं. तो चराचराला व्यापून आहे. हा विश्वरूप परमात्मा प्रेमरूप आहे. प्रेमानेच त्याला आपलंसं करता येतं. मग ही देवापुढं देवाणघेवाण कशाला? आणि हे बळी, एवढा अपराध, केवढा अनाचार हा देवापुढं. देव ज्याचं पालन पोषण करतो त्याच्या रक्ताचा पाठ देवापुढे असं आवडेल हे त्याला? लटिका देव लटिके भक्त, लटिके सर्व वाव, सात धान्याचे धपाटे मागती, काय त्यांचा बडीवार. म्हणती देव मोठे मोठे, पूजिताती दगड गोटे, जीत जीवा करुणी वध, देवा धाविती नैवेद्य, मारिती पशूंच्या दावणी, सुरापानी आल्हाद तया, खरेपणा नाही देवाचे ते ठाई, भक्त अभाविक पाही दोन्ही एक. नाथ सर्व थरांतील लोकांपुढं या विदारक वस्तुस्थितीचं भेदक वर्णन अशा करुणार्द्र वाणीनं करतात की लोकांना आपल्या चुकीच्या आचरणांचा पश्चाताप होई. करुणा कल्लोळात बुडून निघालेले त्यांचे शब्द सज्ञानी अज्ञानी लोकांच्या अंतःकरणाला पाझर फोडीत.
शुद्ध आचार आणि शुद्ध भक्तिप्रेम हीच परमार्थाची, परमेश्वराच्या प्राप्तीची खरी साधनं आहेत, यावर लोकांचा विश्वास बसू लागला. पंथांनी नाथांचं हे लोककल्याणाचं कार्य पाहून त्यांची पाठ थोपटली, आशीर्वाद दिला. नाथांना कृतकृत्य झाल्यासारखं वाटलं. पण इथंच थांबून चालणार नव्हतं. अजून खूप वाटचाल करायची होती.